तुम्ही जी ॲक्शन कराल त्याप्रमाणे रिॲक्शन तुम्हाला प्राप्त होणार. हा निसर्गाचा नियम कोणीही मोडू शकत नाही. पण आपल्याला कोणी सांगतच नाही, आपल्याला कोणी सांगतच नाही. म्हणून आपण जीवन जगत असताना पुष्कळ यात्रा करतो, पुष्कळ 2 तास पूजा करतो, पुष्कळ आपण पायी प्रवास करतो आणि कुठेतरी जातो यात्रेला. कितीतरी आपण कष्ट उपसतो तपश्चर्येच्या नावाखाली. ह्या सर्वाचा परिणाम काय होतो? शून्य शून्य परिणाम. ह्याचं कारण का? की ज्याला आपण शहाणपण असं म्हणतो, विजडम, हे शहाणपण जे आहे ना ते निसर्गाचे नियमाचा अभ्यास केल्यानेच प्राप्त होतो. आणि म्हणून हे शहाणपण जीवनामध्ये इतकं महत्त्वाचं आहे की जर तुमच्याजवळ शहाणपण नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही. कोणीही तुम्हाला सुखी करू शकत नाही. म्हणून मी काल सांगितलं की घरोघरी महाभारत चाललेलं आहे. प्रत्येक घरामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येक घरामध्ये भांडणतंटे बखेडे आहेत, कोर्ट कचऱ्या चाललेल्या आहेत. हे कशामुळे चाललेलं आहे? हे निसर्गाचे नियमांना आपण डावललं, लाथाडलं, त्याची उपेक्षा केली. किंबहुना ते आपल्याला माहितीच नाही, ते ज्ञातच नाही, कारण कोणी आतापर्यंत ते सांगितलं नाही. हे जीवनविद्येने प्रथम सांगितलं. आणि म्हणून आज जगामध्ये जर निसर्गाचे नियम लोकांना ठाऊक झाले असते ना, कोणी तंटेबखडे केले नसते, धर्माच्या नावाखाली भांडणतंटे झाले नसते. आज एक करतो त्याची रिॲक्शन दुसरी होते, इथून ॲक्शन केली की तिथून रिॲक्शन होते. हे ॲक्शन रिॲक्शन चाललेलं असतं. तर सांगायचा मुद्दा असा की संबंध जीव ह्याच्यावर खूप बोलण्यासारखं आहे, पण मी आता बोलत नाही. ह्याचं कारण वेळ आपल्याला थोडा आहे. तर क्रियमान ज्याला आपण म्हणतो, हे क्रियमान तुमच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं आहे. तुम्ही आज जे करता आणि कराल त्याच्या रिॲक्शन तुम्हाला ताबडतोब मिळायला सुरुवात होईल. ताबडतोब. आज जे तुम्ही करणार ना किंवा करता त्याच्या रिॲक्शन तुम्हाला ताबडतोब मिळा. आणि आतापर्यंत तुम्ही जे केलं त्याचे रिॲक्शन तुम्ही आतापर्यंत भोगताच आहात. आणि अशा तऱ्हेने आपलं ॲक्शन रिॲक्शन चाललेलं आहे. आणि म्हणून कुठेतरी हे थांबवलं पाहिजे. त्याला इंटरॲक्शन म्हणतात, त्याला लॉ ऑफ इंटरॲक्शन म्हणतात. सासूने एक टोमणा मारला, सुनेने 2 टोमणे मारले, सासूने 4 टोमणे मारले, हिने 8 टोमणे मारले. आता कुठेतरी दोघांपैकी एकाने थांबलं पाहिजे. कोण थांबणार? ज्याच्याजवळ शहाणपण आहे ते. दोघांकडे ते शहाणपण नसेल तर मग घटस्फोट. दोघांकडे शहाणपण नसेल तर मग बापापासून मुलगा वेगळं विराळ. कळलं की नाही? हे असे भांडणतंटे झाले. नंतर आणखीन कोर्ट कचेऱ्या वगैरे सगळं चाललं. म्हणून आपण जे म्हणतो आहोत की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, ह्याला कारण एकच, निसर्गाचे नियमांना त्याबद्दल आपण अज्ञात राहिलो. आणि म्हणून निसर्गाचे नियम मी जे थोडे सांगितले ना तेही फार महत्त्वाचे आहेत. की लॉ ऑफ कॉन्शियस माइंड आणि लॉ ऑफ सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय? की कॉन्शियस माइंडमध्ये म्हणजे आपण ज्याला बहिर्मन म्हणतो, त्या बहिर्मनामध्ये तुम्ही जे विचार घोळवता ते विचार अंतर्मनामध्ये जातात आणि अंतर्मनातून पुन्हा उदयाला येऊन तुमच्या जीवनामध्ये साकार होतात. त्याला आपण नशीब असं म्हणतो. म्हणजे इथे पुन्हा ॲक्शन रिॲक्शन आहे. कॉन्शियस माइंड ॲक्शन, सबकॉन्शियस माइंडची रिॲक्शन्स. आणि म्हणून डॉक्टर मर्फीने एके ठिकाणी म्हटलं आहे, ऑल युअर एक्सपिरियन्सेस, कंडिशन्स, इव्हेंट्स अँड ॲक्ट्स आर द रिॲक्शन्स ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड टू युअर थॉट्स. म्हणजे तुम्ही जीवनामध्ये जे चिंतन करता, जे विचार करता, ज्या कल्पना करतात, ज्या भावना धारण करतात,
जे संकल्प विकल्प करतात, जे आशा निराशा होते, ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे सबकॉन्शियस माइंडवर होतो, म्हणजे अंतर्मनावर होतो. आणि त्याची परिणती त्याच प्रकारचं जीवन आपल्याला प्राप्त होतं. त्याच प्रकारचं जीवन प्राप्त होतं. तुम्ही अगदी उदाहरण देऊन सांगतो, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सोपं जाईल. शेतकरी असतो, शेतकरी तो जमिनीमध्ये जे पेरेल ना, ते जमीन तुम्हाला इन रिटर्न देणार. त्याने काय पेरायचं हे जमीन सांगत नाही. त्याने पेरू पेरायचा का आंबा पेरायचा का सीताफळ सांगत नाही. ते शेतकऱ्यांनी ठरवायचं. गहू पेरायचा, तेंदूळ शेतकऱ्यांनी सांगायचं. शेतकरी जे पेरेल जमीन त्याप्रमाणे देणार. आणि म्हणून तुम्ही जर आंबा पेरला तर तुम्हाला आंब्याचंच फळ मिळेल, पेरू मिळणार नाही. आणि पेरू पेरला तर तुम्हाला पेरू मिळेल, आंबा मिळणार. तसं सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मन हे शेत आहे. शेत बहिर्मन हा शेतकरी आहे. आणि विचार त्या बिया आहेत. ह्या बिया म्हणजे विचारांच्या बिया आपण अंतर्मनाच्या शेतात पेरत असतो. काही विचार चांगले असतात, काही विचार वाईट असतात. बहुतेक वाईटच. चांगले विचार पेरण्याची बुद्धीच कोणी आपल्याला देत नाही. कळलं की नाही? आणि म्हणून वाईट विचारच आपण पेरत असतो. आणि म्हणून जीवनामध्ये वाईटच घडत असतं. म्हणून सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. याला कारण का? आपण जे पेरत असतो ना, ते दुःखाचे विचार पेरत असतो, अनिष्ट विचार पेरत असतो, काळजी, चिंता, दुःख हे आपण पेरत असतो. त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगत असतात. म्हणून डॉक्टर मर्फी एके ठिकाणी म्हणतात, थॉट्स ऑफ जेलसी, फिअर, वरी अँड अँझायटी टिअर डाऊन युअर नर्व्ज अँड ग्लँड्स, ब्रिंगिंग अबाउट फिजिकल अँड मेंटल डिझिजीस ऑफ ऑल काइंड्स. आपल्याला जे नाना तऱ्हेचे दुःख आपल्या वाट्याला येतं, रोग निर्माण होतात, त्याची जी कारणं आहेत त्यापैकी मुख्य कारण थॉट्स ऑफ जेलसी, म्हणजे आपण एकमेकांचा मत्सर करतो. थॉट्स ऑफ फिअर, आपल्याला सतत भीती वाटत असते, कशाची तरी, कोणाची तरी भीती वाटत असते. थॉट्स ऑफ जेलसी, फिअर, वरी, आपण सतत चिंता करत असतो. वरी म्हणजे चिंता आणि अँझायटी म्हणजे काळजी. बायकोचं कसं होईल, मुलांचं कसं होईल, उद्याचं कसं होईल, काळजी करत असतो. आणि हे आपण पेरत असतो, हे आपल्याला ठाऊक नाही. हे आपण अंतर्मनामध्ये पेरत असतो, हे आपल्याला ठाऊक नाही. पण इग्नरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज असं एक कायद्यामध्ये सांगितलं जातं. इग्नरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज. तसं इग्नरन्स अबाउट लॉज ऑफ नेचर इज नो एक्सक्यूज असा निसर्ग सांगतो. म्हणून मला माहीत नव्हतं म्हणून मी वाईट विचार केले. आता माहीत झालं ना, आता चांगले विचार कर. आजपर्यंत तुम्हाला माहीत नव्हतं, आजपर्यंत तुम्हाला हे माहीत नव्हतं. परिणाम दुःख वाटायला आलं. मग आता ह्याच्या पुढे, आता तरी पुढे हाची उपदेश. आता आजपासून तुम्ही असं ठरवायचं, किंबहुना आतापासून, कल करे तो आज करे तो. आजपासून असं विचार करायचा, आपण चांगलेच विचार करायचे, एकही वाईट विचार करायचा नाही. बोलायचं चांगलंच, वाईट बोलायचं. इच्छा करायची चांगलीच, वाईट इच्छा करायची. आणि जे करायचं ते चांगलंच, वाईट करायचं नाही. बस एवढं जर तुम्ही केलं, त्याची सुरुवात विचारांपासून होते. मग तिथूनच सुरुवात करा, चांगले विचार करायला, सुंदर विचार करायचे. म्हणून जीवनविद्येने एक सिद्धांत मांडला, सुंदर विचारांची जोपासना ही परमेश्वराची उपासना.
आता ही उपासना करायला कुठे झालं पाहिजे? ही उपासना करायला कुठे झालं पाहिजे? कुठे जायला नको. संबंध दिवसामध्ये चांगले विचार बळजबरीने करा शिका. बळजबरीने. त्याला तुकाराम महाराजांनी अट्टहास म्हटलंय. कळे न कळे त्या धर्म, ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम, अट्टाहासे उच्चारा, तो या दाखविल वाटा, जया पाहिजे त्या नीटा, कृपावंत मोठा, पाहिजे तो कळवळा. म्हणून अट्टास पाहिजे. त्यालाच प्रयत्न म्हणतो आपण. त्यालाच आपण प्रयत्न म्हणतो, त्यालाच आपण अभ्यास म्हणतो. आणि हा अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही म्हणा वामनराव कठीण आहे. कठीण तर आहेच. कठीण जे जे चांगलं असतं ना ते कठीण असतं, आणि जे वाईट असतं ते सोपं असतं. दारू पी म्हणून सांगावं लागतं का लोकांना? सांगावं लागत नाही. त्याला सहज व्यसन लागतं. कळलं की नाही? आम्हाला आता हे जीवनविद्या मिशन स्थापन करावं लागलं. लोक तुमच्या घरी येतात, पुस्तकं घ्या म्हणून सांगतात, पण तुमच्या घरी अहो दारू प्यायला या, गुटखा खायला या, असं कोण सांगतं का? सांगत नाही. दारूचं व्यसन इतकं झालेलं आहे, इतकं झालेलं आहे की सर्व ठिकाणी देव भरलेला आहे हा एक वादाचा विषय होईल. पण सर्व ठिकाणी दारू, कुठेही जा, केव्हाही जा, दारू मिळण्याची व्यवस्था केलेली आहे. जाऊ नका. वाईट गोष्टी ही सांगावं लागतात. खोटं बोल. कधी धडे दिलेत कोणी? बाबा खोटं बोला. हा, तो खोटंच बोलतो. उपजत ज्ञानी. खोटं बोलण्यामध्ये उपजत ज्ञानी, भांडण करण्यामध्ये उपजत ज्ञानी. कळलं की नाही? एकमेकांची निंदा करण्यात उपजत ज्ञानी. याचं कारण काय माहिती आहे का? आमचा एक अमृत तुषार आहे. लोक निंदा करतात. कळलं की नाही? मला एकाने विचारलं, काय हो वामनराव, लोकांमध्ये निंदा करण्याची जी सवय झालेली आहे ती का निर्माण झाली? म्हटलं सोपं आहे. म्हटलं असं की निंदा करणं ही एकच गोष्ट अशी आहे की त्याला अक्कल लागत नाही. काय अक्कल लागते का निंदा करायला? निंदा करायला अक्कल लागत नाही. म्हणून निंदा करण्यात काही लोक सदैव आघाडीवर असतात, कारण निंदा करायला अक्कल लागत नाही. हे मी काय सांगतो आहे की वाईट गोष्टी शिकवायला लागत नाही, चांगल्या गोष्टी शिकवायला लागतात. वाईट गोष्टीचा प्रचार करावा लागत नाही, चांगल्या गोष्टीचा प्रचार करावा लागतो.